हे एका मोठ्या राष्ट्रीय मिशनचा भाग आहे. केंद्र सरकारचं ध्येय आहे देशभरातल्या तब्बल 1 कोटी घरांना सौर ऊर्जेने जोडण्याचं, आणि महाराष्ट्र सरकार त्यात आपलं एक महत्त्वाचं पाऊल टाकते. आणि याच राष्ट्रीय ध्येयाला आणखी पुढे नेत महाराष्ट्र सरकारने एक जबरदस्त पाऊल उचललंय. राज्याने स्वतःची एक खास योजना आणली आहे, जी सौर ऊर्जेला थेट सामान्य माणसाच्या आवाक्यात आणणार आहे. या योजनेचं नाव आहे स्मार्ट योजना. आता हे स्मार्ट काय आहे तर सोपं आहे. केंद्र सरकार जी सबसिडी देते त्याच्यावर महाराष्ट्र सरकार स्वतःकडून अजून एक टॉपअप सबसिडी देणार आहे. म्हणजे काय तर आपला खर्च आणखी कमी होणार. 5 लाख, विचार करा, तब्बल 5 लाख कुटुंबांना या योजनेचा थेट फायदा मिळणार आहे. हा आकडाच खूप काही सांगून जातो की ही योजना किती मोठी आहे आणि सरकारचा उद्देश किती व्यापक आहे. आणि ह्या फक्त हवेतल्या गप्पा नाहीत. यासाठी राज्य सरकारने पूर्ण 655 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही एक प्रचंड मोठी गुंतवणूक आहे आणि ती थेट लोकांच्या फायद्यासाठी केली जात आहे. ठीक आहे, तर मग आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. या योजनेसाठी पात्र कोण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नक्की किती फायदा मिळणार आहे. तर बघा, या योजनेचा फायदा मुख्यत्वे 2 गटांना मिळणार आहे. एक म्हणजे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आणि दुसरे म्हणजे अशी कुटुंब ज्यांचा महिन्याचा वीज वापर 100 युनिटपेक्षा कमी आहे. अट फक्त एवढीच की एक वैध वीज कनेक्शन असायला हवं आणि याआधी अशी कोणतीही सौर सबसिडी घेतलेली नसावी. सोपं आहे. आता बघा खर्चाचं गणित आणि हे नीट आहे का. समजा एका 1 किलोवॅटच्या सोलर सिस्टमची किंमत आहे 50,000 रुपये. तर या योजनेमुळे एका दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबाला किती भरावे लागतील? फक्त 2,500 रुपये. हो, बरोबर ऐकलात, फक्त 2,500 रुपये. बाकी सगळा खर्च सरकार उचलणार आहे. तसंच अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबांसाठी हा खर्च फक्त 5,000 रुपये आहे. अविश्वसनीय आहे. हा चार्ट पाहिला की सगळं चित्र स्पष्ट होतं. हा जो सगळ्यात छोटा भाग दिसतोय ना, तो आहे आपला वाटा, फक्त 2,500. आणि त्याच्या बाजूला हे जे मोठे भाग आहेत तो आहे सरकारचा वाटा. यावरूनच कळतं की हे तंत्रज्ञान आता सगळ्यांच्या आवाक्यात का आलंय. आणि गोष्ट नाही, खरी गंमत तर आता आहे. वीज बिल तर 0 होणारच, पण समजा गरजेपेक्षा जास्त वीज तयार झाली तर ती अतिरिक्त वीज थेट ग्रीडला विकून पैसेही कमवता येतात. म्हणजे विचार करा, जो एक मोठा खर्च होता तोच आता कमाईचा एक नवीन मार्ग बनतोय. तर मग पात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे काय करायचं? चला त्याची प्रक्रिया पण